काम होत नाही म्हणतोस? अनेक प्रयत्न करून थकलास तरी सुद्धा यश मिळत नाही हीच परिस्थिती आहे ना? आता ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ना हे तुला सांगतो. अगदी अखेरपर्यंत शांत चित्ताने मन लावून ऐक. बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा एका विद्वानाने 2 व्यक्तींची कष्टांची मानसिकता तपासण्यासाठी त्यांना जिथे काहीच मिळत नाही ना, अशा एका छोट्याशा गावाजवळून साखर आणायला सांगितलं. आता दोघे जण साखरेच्या शोधात निघाले. गावात समीप कोणतेच दुकान नव्हते. दोघं वेगवेगळ्या वाटेने वणवण फिरत असताना त्यातील एकाच्या डोक्यात कार्य सुरू केल्यापासूनच कदाचित हे शक्य होणार नाही अशी शंका डोकावत होती. तरीही फक्त मिळणाऱ्या पैशांच्या मोहापायी नकारात्मक विचार घेऊन तो वणवण भटकत होता. पण दुसरा मात्र खरा मेहनती होता. त्याने हेच कार्य आपल्याला काही केल्या मनापासून पार पाडायचे आहे. मग त्याचे परिणाम काहीही असले तरी प्रामाणिक कष्टातून कार्य संपन्न व्हावे म्हणून झटत होता आणि सकारात्मक मानसिकतेने वण भटकत होता. आणि काय? तर जिद्द, चिकाटी आणि सोबतीला प्रामाणिक प्रयत्न या जोरावर ते म्हणतात ना, "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे." ते अगदी खरंय. आणि म्हणून ह्या दुसऱ्या इसमाला प्रचंड प्रयत्न करून ती गावची वेस ओलांडून अखेरीस एका ठिकाणी ती साखर मिळालीच. आता ह्यातून तुला काय कळलं? तू कष्ट करतोस, पण एखादं काम सुरू करत असताना अथवा करत असताना नकारात्मक विचार म्हणजेच हे होत नाही अथवा हे होणार नाही की काय? हाच विचार अधिक करत असतोस. आणि या सृष्टीचा एक नियम आहे. जो विचार तू सर्वाधिक करतोस, तिथेच तू आकर्षिला जातोस. आणि म्हणून तुझे कार्य संपन्न होत नाही. त्यामुळे यापुढे कुठलेही कार्य संपन्न करत असताना ते होणार आहे आणि ते उत्तमच होणार आहे, हाच विचार डोक्यात ठेवून प्रामाणिकपणे काम करत राहा आणि मग किमया पहा. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि हो, आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.